सगळे सोयरे या शब्दाला वंचित आघाडीने काय केलेला आहे, स्पष्ट विरोध केलेला आहे। म्हणजे सगळे सोयरेच्या संदर्भानं जे आरक्षण देण्यात येत आहे ते चुकीचं आहे आणि कुणबी मराठा प्रमाणपत्र जे दिलेले आहेत म्हणजे वाटलेले आहेत ते राज्यभर वाटलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे अशी भूमिका वंचित आघाडीने घेतलेली आहे। क्रांतिकारी जय भीम फाइट फॉर राइट्स या न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करत आहे। विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जो संघर्ष सुरू आहे तो संघर्ष आपल्याला सर्वांना माहीतच आहे आणि यामध्ये प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी जो सगळे सोयऱ्याचा अध्यादेश आहे या अध्यादेश रद्द करावा आणि म्हणजे मराठा आरक्षण च्या संदर्भात म्हणजे ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण हे वेगळं असलं पाहिजे आणि ओबीसी आरक्षणामध्ये मधून मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये अशी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। म्हणजेच ओबीसीच्या आरक्षणाचा ताट वेगळं असलं पाहिजे। म्हणजे शीतल साठे यांचं एक गीत आहे की तुमचा बंगला जरूर बांधा पण गरीबाच्या झोपडीमध्ये शिरू नका। म्हणजे मराठा आमचा बंधू थोरला, बघा इतिहास काय सांगतो, मराठा आमचा बंधू थोरला, इतिहासाची याद करा, इतिहासाची याद करा। छत्रछाया शाहूरा जगत बहुजनांवरती धरा, बहुजनांवरती धरा। आरक्षणाचा हक्क मागा पण भोंदूगिरीला फसू नका, आरक्षणाचा हक्क मागा पण भोंदूगिरीला फसू नका। ज्याच त्याच ताट वेगळं कुणी कोणाच्या ताटात बसू, हे स्वतःचा बंगला जरूर बाळा, गरीबाच्या झोपडीत घुसू नका। स्वतःचा बंगला जरूर बाळा, गरीबाच्या झोपडीत घुसू नका। स्वतःचा बंगला जरूर बाळा, गरीबाच्या झोपडीत घुसू नका। म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका काय आहे या संदर्भामध्ये की मराठ्यांना आरक्षण देत असताना ते सेपरेट दिलं पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षणाचा ताट वेगळं असलं पाहिजे। राजश्री शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राज्यभर वंचित आघाडीने वेगवेगळे कार्यक्रम करण्याचे म्हणजे सूचना दिल्या होत्या आणि जिल्हा स्तरावर 11 ठराव पास करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्यानुसार वंचित आघाडीने 11 ठराव पास केलेले आहे आणि त्यामध्ये मराठा आरक्षण किंवा ओबीसी आरक्षणाच्या संघर्षाच्या संदर्भात एक म्हणजे ठराव आहेत आणि त्या ठरावामध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे कुणबी मराठ्याचे जे मराठा हे गरिबांना जे प्रमाणपत्र वाटण्यात आलेले आहेत ते प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे। कारण हे आरक्षणाचं तत्व आहे, ते आरक्षणाचं तत्व हे न टिकणार आहे किंवा शासन काय करत आहे न टिकणारं आरक्षण देऊन जनतेची आणि इथल्या म्हणजे आरक्षणाच्या तत्वाची दिशाभूल करत आहे असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे त्या ठरावामध्ये। दुसरी गोष्ट अशी आहे की जे सगळे सोयऱ्याच्या संदर्भात शासनाने अध्यादेश काढलेला आहे किंवा रक्ताचे नातेवाईक हे महत्वपूर्ण घटक असतात जात प्रमाणपत्रामध्ये, परंतु सगळे सोयरे हे रक्ताच्या नातेवाईकाशिवाय जे प्रमाणपत्र देण्याचा जे शासनाने म्हणजे प्रयत्न केलेला आहे तो काय आहे, अतिशय मनमानी करणार आहे, चुकीचं आहे, आरक्षणाच्या तत्वाची उल्लंघन करणार आहे आणि म्हणजे सरकार काय करत आहे आपला मनमानी कारभार करून विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठी म्हणजेच म्हणजे बेजबाबदार आणि एक चुकीची भूमिका घेत आहे असं या ठरावामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे। म्हणजे सगळे सोयरे या शब्दाला वंचित आघाडीने काय केलेला आहे, स्पष्ट विरोध केलेला आहे। म्हणजे सगळे सोयरेच्या संदर्भानं जे आरक्षण देण्यात येत आहे ते चुकीचं आहे आणि कुणबी मराठा प्रमाणपत्र जे दिलेले आहेत म्हणजे वाटलेले आहेत ते राज्यभर वाटलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे अशी भूमिका वंचित आघाडीने घेतलेली आहे। कारण हे प्रमाणपत्र जे दिलेले आहेत ते टिकणार नाहीत किंवा म्हणजे न टिकणारेच आहेत असाच म्हणजे शासनाने प्रयत्न केलेला आहे असं म्हणजे वंचित आघाडीने स्पष्ट केलेलं आहे आणि